नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तळागाळातल्या वर्गाच्या उत्कर्षासाठी झटणारे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते रा.सु. गवई यांचं निधन. कृषी क्षेत्रासह ऊर्जा, मत्स्य आणि दुग्ध विकास क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नव्या क्रांतीची पंतप्रधानांचं आवाहन. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ई लर्निंग सुविधेचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. सध्या सरकारबरोबर आमचा समन्वय आहे आणि यापुढेही राहील, अजित पवार यांची ग्वाही. करगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग. आणि आता सविस्तर वृत्त. समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी झटणारे आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रा.सु. गवई यांचं आज नागपूर इथे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. उद्या दुपारी अमरावती इथं गवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते, बिहार आणि केरळचे राज्यपाल अशा वेगवेगळ्या संविधानिक पदांवर त्यांनी काम केलं होतं. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी रा.सु. गवई यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधानमंडळाचे तब्बल 4 दशकं सदस्य असलेले गवई अभ्यासू लोकप्रतिनिधी होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नाची त्यांना जाण होती, असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रा.सु. गवई यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राजकीय पटलावरील रिपब्लिकन चळवळीचा तेजस्वी तारा निखळला आहे. गवई यांच्या निधनामुळे रिपब्लिकन चळवळीचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे, अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी गवई यांना आदरांजली अर्पण केली आहे. रा.सु. गवई यांनी आपल्या कारकिर्दीत सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या मृत्यूनं कुशल संघटक, अभ्यासू आणि पुरोगामी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. गवई यांच्या निधनामुळे फुले आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता हरपला, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्षानंही गवई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं एक मार्गदर्शक गमावल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दीनदुबळ्या समाजाचा तसंच आंबेडकरी जनतेचा आधार हरपला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती या संकल्पनेला गवई यांचा सक्रिय पाठिंबा होता, याचं स्मरण त्यांनी केलं आहे. तळागाळातल्या समाजाच्या उद्धारासाठी आजन्म झटणारे ज्येष्ठ नेते दिवंगत रा.सु. गवई यांचा जीवनपट उलगडताना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचे अनेक पैलू समोर येतात. त्यांच्या कार्याचं स्मरण हीच त्यांना आदरांजली ठरावी. रा.सु. गवई अर्थात रामकृष्ण सूर्यभान गवई, तळागाळातल्या समाजासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व असणारे दादासाहेब. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा नेता. धर्मांतरानंतर नवबौद्धांना नाकारण्यात आलेल्या सवलती मिळवून देण्यासाठी 14 दिवस उपोषण करणारा लोकनेता. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सु. गवई. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आरपीआयच्या गवई गटाचे संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या रा.सु. गवई यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे लीलया पार केले. 1964 ते 94 या 30 वर्षात विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांनी 4 वर्ष विधान परिषदेचं सभापतीपद आणि 10 वर्ष उपसभापती पदही भूषवलं. तर 2 वर्ष त्याच सभागृहात ते विरोधी पक्षनेतेही होते. 1998-99 मध्ये ते अमरावतीतून 12व्या लोकसभेवर तर पुढे एप्रिल 2000 मध्ये राज्यसभेवर देखील निवडून गेले. 2006 मध्ये बिहारच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं नवं पर्व सुरू झालं. पुढे 2008 पासून 3 वर्ष ते केरळचे राज्यपालही होते. कृषी क्षेत्रासह ऊर्जा, मत्स्य आणि दुग्धविकास क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नव्या क्रांतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिली आहे.
कृषी संशोधन परिषदेच्या 87व्या वर्धापन दिनानिमित्त ते आज पाटणा इथं बोलत होते. कोणत्याही कृषी उत्पादनांची भविष्यात आयात करावी लागणार नाही यासाठी कृषी शास्त्रज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन त्यांनी केलं. प्रति हेक्टरी पीक उत्पादन वाढवण्याचा तसंच अन्नधान्याची नासाडी होऊ नये यावर त्यांनी भर दिला. कृषीविषयक संशोधन प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांपर्यंत नेण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. कृषी विकासाला गती देण्यासाठी कोणत्या बाबींवर भर द्यायला हवा याविषयी कृषी संशोधकांनी येत्या 6 महिन्यात आपल्याला अहवाल द्यावा असंही मोदी यांनी सांगितलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा देण्याचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत झाला. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाच्या घोषणेनंतर ग्रामीण भागातही ही योजना राबवण्यासाठी BSNLनं पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत या 2 जिल्ह्यातल्या 28 शाळांत ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देत ग्रामीण विद्यार्थ्यांना ई-लर्निंग प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूल आणि चिपळूणमधल्या पेठे हायस्कूलची निवड करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संपर्क साधत संवाद साधला. रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून आणि BSNLच्या सहकार्यानं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात प्रथमच हा उपक्रम सुरू होत आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात अशी योजना राबवली जाईल. ई-लर्निंग प्रणालीसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. तसंच हे जे तंत्रज्ञान आहे, आपण टेलिव्हिजन बघतो, बातम्या ऐकतो, पिक्चर बघतो, सगळं बघतो, पण त्याचा उपयोग जर शिक्षणासाठी आपण करून देत असू आणि हे तंत्रज्ञान अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचून देणार असू आणि देत असू, तर मला असं वाटतं हे तंत्रज्ञान ज्यांनी शोधलं त्याच्याही आयुष्याचं सार्थक झालं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधल्या 26 शाळा ह्या याने जोडल्या जाणार आहेत. त्यातल्या आता शुभारंभाचा म्हणून कुडाळ, रत्नागिरी आणि चिपळूणातले पेढे हायस्कूल ह्या आता शुभारंभाच्या शाळांचा शुभारंभ आहे आणि त्यांना आपण ह्या सगळ्या ई क्लासचा लाभ BSNLच्या सहकार्याने ह्या शाळांना देणार आहोत. शेतकऱ्यांना मदत तर नाहीच, मात्र त्यांचा अवमान करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांचा अवमान करायचा अधिकार कोणालाही नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या कथित वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नाहीच, मात्र त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करत आहे असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हाती घेतलेलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री निराधार वक्तव्य करत असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्याच्या सरकारबरोबर आम्ही समन्वय राखला असून यापुढेही तो तसाच राखू असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवल्यापासून 3 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कालचक्र प्रगतीचे या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी पवार यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या दोन्ही शहरांचा समावेश करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन यावेळी पवार यांनी दिलं. घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता, स्वच्छतेच्या करता हा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या बद्दल तुम्ही ऐकताय. आमचा सर्वांचा प्रयत्न पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं स्मार्ट सिटीमध्ये आली पाहिजे. कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. तो ठेवण्याचा आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न ठेवलेला आहे आणि आमचा राहिलेल्या दिवसामध्ये तो प्रयत्न निश्चितपणे चालू राहील. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी आणि दगड हटवण्याच्या कामाला कालपासून सुरुवात झाली. मात्र एकेरी वाहतुकीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी एकच मार्गिका सुरू असल्यानं मुंबईकडे होणारी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. सततच्या दरडी कोसळण्यावरच्या घटनांवर सरकारकडे कायमस्वरूपी कोणत्या उपाययोजना आहेत या संदर्भात सार्वजनिक वाहतूक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आम्हाला अधिक माहिती दिली. आडोशी टनल जवळ जी दरड कोसळली आहे गेल्या आठवड्यामध्ये, त्यामध्ये आणखी काही भाग धोकादायक झालेला आहे, लूज बोल्डर झालेले आहेत.
ते युद्ध पातळीवर हटवण्याचं काम सुरू आहे. कारण आणखी एखादी दरड कोसळून दुर्घटना होऊ नये याची काळजी MSRDC घेते. आणि त्याचबरोबर हा संपूर्ण जो 7 ते 8 स्पॉट आहेत त्या ठिकाणी यामध्ये सेफ्टी नेट लावण्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि स्विस कंपनी आणि एक स्पॅनिश कंपनी आहे, त्यांचं जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाय टेन्साईल स्टील वायर रोप याचा अवलंब करून त्या ठिकाणी अँकरच्या माध्यमातून जवळपास आवश्यकतेनुसार 8 ते 10 फूट 12 मीटर 8 मीटर 10 मीटर 12 मीटर अशा प्रकारचे जे बोल्ट आहेत त्या ठिकाणी दगडामध्ये बसवण्याचा त्या प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. आणि भविष्यामध्ये भारतीय सैन्य दल सतर्क आणि सज्ज असून करगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही असं लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी म्हटलं आहे. विजय दिनानिमित्त करगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते आज बोलत होते. करगिल विजय दिनानिमित्त 20 जुलैपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. विजय दिनाचं औचित्य साधून मुंबईत लष्करी सेवा त्यातले प्रवेश या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष्य फाउंडेशनच्या वतीनं एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. लष्करात प्रवेश करून देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावं या हेतूनं हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी कारवायात सहभागी झालेले मेजर मिथिल जयकर यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयानं क्रिकेटपटू S. श्रीशांत, अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांच्यासह सर्व 36 जणांना पुराव्याअभावी दोषमुक्त ठरवलं आहे. IPLच्या 6व्या पर्वात काही सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीशांत, चंदेलिया आणि चव्हाण या तिघांना 2013च्या मे महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. भारतीय हॉकी पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून रोलँड ओल्टमन्स यांची आज नियुक्ती करण्यात आली. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधीचे प्रशिक्षक पॉल एस यांना पदावरून हटवण्याची शिफारस 9 सदस्यीय समितीनं कालच केली होती. ओल्टमन्स यांनी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रशिक्षक म्हणून काम करायला मान्यता दर्शवली असून त्यानंतरही त्यांनी या पदावर राहावं अशी आपली इच्छा असल्याचं बात्रा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आता देशभरात अनेक ठिकाणी जोर धरला आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 25, नागपूर 30 आणि 23, पुणे 28 आणि 22, औरंगाबाद 29 आणि 23, नाशिक 27 आणि 22, कोल्हापूर 26 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 25, सोलापूर 35 आणि 23 आणि अमरावती कमाल 26 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तळागाळातल्या वर्गाच्या उत्कर्षासाठी झटणारे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते रा. सु. गवई यांचं निधन. कृषी क्षेत्रासह ऊर्जा, मत्स्य आणि दुग्ध विकास क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नव्या क्रांतीचं पंतप्रधानांचं आवाहन. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधेचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. सध्या सरकारबरोबर आमचा समन्वय आहे आणि यापुढेही राहील, अजित पवारांची ग्वाही. करगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग. आणि IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून श्रीशांत, अजित चंदेलिया, अंकित चव्हाणसह 36 जण दोषमुक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तळागाळातल्या समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सु. गवई आज आपल्यात नाहीत.
त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप थोरात यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.